लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। मृत बाळासो नदाब यांच्या कुटुंबियांना विम्याची 2 लाख रुपये मदत। जीवन ज्योती विम्याचा मिळाला लाभ। मृत बाळासो जमाल नदाब या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात आली। रामानंद नगर ग्रामपंचायतीचा शिपाई बाळासाहेब जमाल नदाब हा 3 महिन्यापूर्वी झालेल्या अपघातामध्ये मयत झाला होता। त्यानंतर त्यांची पत्नी रिजवाना बाळासाहेब नदाब यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा किर्लोस्कर वाडी इथं जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत वार्षिक 436 रुपये हप्ता भरण्यात येत होता। तो मयत झाल्याने 2 लाख रुपये इतकी विम्याची रक्कम त्यांच्या पत्नीच्या खात्यावरती जमा झाली। याबाबतचे लेखीपत्र शाखेचे शाखा अधिकारी राजेंद्र पाटील, रामानंद नगर शाखेचे शाखा अधिकारी रमाकांत गायकवाड यांनी बाळासो नदाब यांची पत्नी रिजवाना नदाब यांच्याकडे सुपूर्द केली। यावेळी बोलताना राजेंद्र पाटील, रमाकांत गायकवाड आणि सुप्रिया मिठारी म्हणाल्या की अनेक कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू होतो, आकस्मिक मृत्यू होतो, यावेळी त्यांचे कुटुंब उघड्यावरती पडलेले असते। अशा सर्व कुटुंबांना जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेता येईल, यामुळे सर्वांनी या विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। यावेळी सुप्रिया मिठारी, गणेश कांबळे, शरद पवार, शरद कांबळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे रामानंद नगरचे शाखाधिकारी रमाकांत गायकवाड, किर्लोस्कर वाडी शाखेचे शाखा अधिकारी राजेंद्र पाटील उपस्थित होते। बँक शाखा किर्लोस्कर वाडी चे खातेदार श्री बाळासो जमाल नदाब ग्रामपंचायत कर्मचारी यांचा अपघाती मृत्यू झाला। त्यांनी जीवन ज्योती योजनेमध्ये सहभाग घेतलेला होता। यानुसार त्यांच्या मयत वारसांना बँकेकडून विमा रक्कम 2 लाख रुपये त्यांच्या वारसाच्या खात्यावर जमा झालेली आहे। या संदर्भात बाकीच्या इतर सर्व खातेदारांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी बँकेमार्फत विनंती करतो। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 2 विमा प्रकार आहेत, जीवन ज्योती विमा व जीवन सुरक्षा विमा। जीवन ज्योती विमा हा 436 रुपयाचा आहे। तो वयोगट 18 ते 50 पर्यंत आहे आणि जीवन सुरक्षा विमा हा वयोगट 18 ते 70 वर्षापर्यंत आहे। त्याची रक्कम 20 रुपये आहे। सर्व खातेदारांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।